झोपले ती सावरायची अजून सावरल जरा दमानं घ्यावं लागल आता तिला झोपू दे आपण बाहेर थांबू हा चल होय विठुराया कोण येथे कुठं आणून सोडलंय मला तू नेमकं काय करायचं ठरवलंस तू माझ्या आयुष्याबरोबर ही माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे का मी माझी ओळख लपवायला हवी आहे का हो 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 पांडुरंगा कुठे आहे सावली का वाचवलंस तू मला एवढ्या मोठ्या अपघातातून का वाचवलंस होत होता ना अपघात जाऊ द्यायचं ना तुला माहिती आहे ना याचं उत्तर फक्त तूच देऊ शकतोस सावलीने निस्वार्थपणे तुझी भक्ती केली आहे तुझी निश्चित भक्त आहे मला विश्वास आहे तुझ्या निश्चित भक्ताबरोबर काही चुकीचं घडू नाही देणार ओरडून अख्ख्या जगाने जरी मला सांगितलं ना की सावलीला काहीतरी झालंय मला विश्वास नाही बसणार कारण मला तुझ्यावर विश्वास आहे मी ना माझ्या मनाची भक्कम तयारी करून माझ्या कुटुंबापासून लांब आले होते स्वतःच्या मर्जीने हे सगळे वारं सांग की काय माहिती नाही काय काय कळलं का वारं सांग की नुसती मान काय हलवते सांग की काय जे काय असेल ते स्पष्ट सांग मला अरे बोल ना काहीतरी बोल आपली साऊ आपली साऊ नदीच्या प्रवाहातून वाहून गेल्याची शक्यता आहे बघा काय बोलतोय आजी कशी जाईल बरं माझी साऊ पाण्यात वाहून मेली का काय ती हे तुझ्या शब्दाला तुझ्या मनातच ठेव पण तुम्हीच म्हणला ना ती वाहून गेली म्हणून नदीच्या पाण्यातून बॉडी सापडलेली आहे तिची बॉडी सापडलेली आहे आपल्या साऊची हा आपले सारंग सर शोधून काढतील आपल्या साऊला
इटला माझी साऊ तुझी सावली येणार आहे. जावई बापूंना तिला शोधण्यासाठी यश दे रे बाबा. विठ्ठला माझ्या पोरीला सावळ्या तुझ्या सावलीला सांभाळ. माझी लेक जिथं कुठं असेल तिला सुखरूप देव. एकदा का सावली या घरातून स्पेशली सारंगच्या आयुष्यातून निघून गेली ना की मग त्यानंतर सारंगच्या आयुष्यातून मी प्रेमाचं दार कायमचं बंद करून टाकेन. मग त्यात कुणी एंटर करू शकणार नाही. मग फक्त मी आणि सारंग आणि आमचा सुखाचा संसार. दोघात तिसरं कुणी येणार नाही. व्हेरी गुड. स्वप्न बघणं चांगली गोष्ट आहे. एकदा का तुझं आणि सारंगचं लग्न झालं तर अर्धा गेम आपण तिकडेच जिंकलो. आणि त्यातून तिलोत्तमाने स्वतः हे लग्न लावून दिलंय म्हटल्यावर सारंग संसारात दुखी आहे हे जाऊन त्याच्या आईला कधीच सांगणार नाही. त्या संस्कारी लोकांना मी खूप चांगलं ओळखते. तिलोत्तमाला वाईट वाटेल म्हणून तुझ्या सगळ्या गोष्टी तो शांतपणे सहन करेल. रिअली? हो. मला सारंगला उद्ध्वस्त करायचंय. कारण बिझनेसचा सगळा कंट्रोल फक्त एकाच माणसाच्या हातात आहे. ती व्यक्ती म्हणजे सारंग मेहंदवे. एकदा का सारंग उद्ध्वस्त झाला ना की मेहंदळे हाऊस आणि रूपम कॉस्मॅटिक्सची फक्त एकच मालकी नसणार.